तर नमस्कार मंडळी, मी देवेश पाटील आणि आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तींना जे गेल्या 20 वर्ष ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, रत्नशास्त्र, वास्तुशास्त्र यांचा अभ्यास करत आहेत आणि वेगवेगळ्या लोकांना मार्गदर्शन करत आहेत. आज ते आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून येणारा 2026 कसा जाईल याचे ते आज मार्गदर्शन करणार आहेत. आजचा पॉडकास्ट हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. तर चला मग आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार, मी प्रमोद म्हात्रे. अलिबागमध्ये गेले 20 वर्ष मी ज्योतिष विषयक, हस्तरेषा विषयक, वास्तुशास्त्र विषयक मार्गदर्शन करण्याचं काम करत आहे. पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीचा स्वामी आपला मंगळ आहे. तर जसा मेष राशीचा स्वामी मंगळ, तशी मंगळाचे 2 राशी, वृश्चिक राशीचा स्वामी सुद्धा मंगळ आहे. आता वृश्चिक रास ह्याच्यामध्ये 2 टोकाचं व्यक्तिमत्व आलं. एक तर खूप चांगले असतात वृश्चिक, नाही तर खूप वाईट असतात. एक तर खूप पॉझिटिव्ह, नाही तर खूप एक तर जबरदस्त हळवे, एक ठिकाणी खूप प्रेम आणि एका ठिकाणी खूप क्रूर, असे वृश्चिक राशीचे व्यक्ती असतात. मात्र आपण त्यांच्या वाटेला गेलो तर ते डंख मारणार म्हणतो. अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला, चाणाक्ष आणि खतरनाक रास म्हणता येईल सर्व राशींमध्ये. तर वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हे पुढचं वर्ष कसं जाईल? वृश्चिक राशीच्या अष्टम स्थानामधून गेले वर्षभर 10 महिने गुरुचं भ्रमण होतं. गुरु काय अनुकूल नव्हता, त्याच्यामुळे आपल्याला बारीक सारीक तब्येतीच्या तक्रारी झाल्या असतील. काही लोकांना, वृश्चिक राशीच्या लोकांना हॉस्पिटलमध्ये पोटाचं ऑपरेशनचे बारीक सारीक जखम होण्याचे योग आले असतील. परंतु आता ते 10 महिने वर्ष संपत, अजून फक्त आता 2 ते 2 महिने आहेत. त्यानंतर राशीच्या भाग्यस्थानामध्ये वृश्चिकच्या गुरुचं भ्रमण होणार आहे. तर गेले 10 महिने, 11 महिने की पुढचे अजून 1-2 महिने जे काय वृश्चिक राशीला जे काय मनाच्या विरुद्ध घटना, अपमानास्पद परिस्थिती किंवा नको असलेली मनस्थिती, मन उदास, डिप्रेशन, म्हणजे काही कारण नसताना दुःख आणि टेन्शन, ह्या ताणतणावाला तोंड द्यावं लागलं होतं, तो पिरियड आता संपत. 2च महिन्यांनी गुरु महाराज भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतील. 360 डिग्रीमध्ये वृश्चिक राशीच्या जातकांचा माइंडसेट, ॲटिट्यूड, फिलिंग्स नक्कीच चेंज होऊन खूप पॉझिटिव्ह होतील. भाग्यस्थानातून भ्रमण होणार आहे 13 महिने गुरुचं. त्यानंतर परत दशमस्थानातून भ्रमण होणार आहे, परत लाभस्थानातून भ्रमण होणार आहे. तर जून 2026 पासून पुढचे 39 महिने वृश्चिक राशीसाठी अत्यंत शुभ फल जाईल गुरु महाराजांकडून आहे. भाग्यस्थानामध्ये गुरु असल्यामुळे तीर्थयात्रेच्या ठिकाणी प्रवास होऊ शकतात. घरामध्ये, मित्रमंडळींमध्ये, नातेवाईकांमध्ये शुभ कार्य होऊ शकतं. शुभ कार्याला उपस्थित राहू शकतात. धर्मस्थळी, तीर्थस्थळी यात्रा होऊ शकतात. नवीन ठिकाणी नवीन बिझनेस चालू करू शकतात. काही लोकांना दुसऱ्या परराज्यात, परराष्ट्रात जाण्याचा योग येऊ शकतो वृश्चिक राशीच्या व्यक्तींना. आणि तो जर असं काही वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी संधी आली तर जरूर त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. त्यांना भविष्यात त्यापासून भरपूर फायदा होईल. वृश्चिक राशीच्या दशमस्थानामध्ये केतू महाराज भ्रमण करून आहे. तर केतू महाराज म्हणजे काय की त्यांचं प्रिडिक्शन करणं खूप अवघड आहे. काही वेळेला अत्यंत शुभफलदायक, काही वेळेला अत्यंत अशुभफलदायक असे त्यांचं फळं असतात. तर राशीच्या नोकरी, व्यवसाय, प्रोफेशन, करिअर, पिता या स्थानामध्ये केतू महाराज बसतात. तर या सर्व गोष्टींबद्दल त्या विलक्षण अनुभव, अशुभ अनुभव या व्यक्तींना, वृश्चिक राशीच्या व्यक्तींना येऊ शकतो. अर्थात वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे इतर ग्रहमान कसे आहेत आणि वर्तमान काळातील त्यांच्यावर संस्कार आणि त्यांची कर्म कशी आहेत याच्यावर सुद्धा केतू महाराजांचं फलित अवलंबून असतं. एखादा सज्जन माणूस आहे, सचोटीने वागतोय, त्यांच्यावर अन्याय करत नाही, लोकांना मदत करतोय, अशा लोकांना केतू महाराज खांद्यावर घेऊन नाचतात. त्यांच्यासाठी खूप अशुभ फलदायक होतं. या विरुद्ध जे लोक वागतात त्यांना निश्चितच केतू महाराजांचा ताडाखा बसू शकतो. काय होऊ शकतं? अष्टम स्थानामध्ये, दशमस्थानामध्ये, नोकरी, व्यवसाय, कर्मस्थानामध्ये केतू भ्रमण वृश्चिक राशीच्या व्यक्तींचं केतू महाराज. तर वृश्चिक राशी, काही वृश्चिक राशीच्या व्यक्तींना केतू महाराज ताडाखा देऊ शकतात, फटका देऊ शकतात, नुकसान देऊ शकतात. काहींची नोकरी जाऊ शकते, काहींचा बिझनेस बंद पडू शकतो. पण ज्या सचोटीने वागणाऱ्या आहेत, ज्या धार्मिक आहेत, ज्या सत्संगाला बसतात, ज्या उपासना करतात, साधना करतात, नामजप करतात, दानधर्म करतात, अशा व्यक्तींनी केतू महाराजांना घाबरण्याचं काही कारण. अशा व्यक्तींना केतू महाराज अगदी डोक्यावर घेऊन ना जे काय हवं ते त्यांना प्राप्त होईल, अजिबात त्यांना घाबरण्याचं कारण. तर हे संमिश्र असं केतू महाराज जे आहे ते वृश्चिक राशीच्या जातकांना संमिश्र शुभाशुभ फळं देतील. त्यानंतर वृश्चिक राशीच्या विवाह स्थानामध्ये हर्षल महाराज बरेच वर्ष ठाणामागे आहे. हर्षलची पूर्ण दृष्टी आत्मा, शरीर आणि मनाच्या स्थानावर असल्याने डोकं भयंकर चाललं. वृश्चिक राशी शार्प होणार, त्यांचं IQ लेवल वाढणार, हजरजबाबीपणा वाढणार, त्यानंतर विनोदवृत्ती वाढणार,
अतिशय अचूक निर्णय घेऊ शकतात. कुठली टीम मॅच जिंकेल याचं प्रिडिक्शन अचूक हे व्यक्ती करू शकतात. हर्षल महाराज हे जिथे सायन्स संपतं तिथे हर्षल महाराजांचं बुद्धिमत्ता चालू, त्यांचं लॉजिक, त्यांची दूरदृष्टी, त्यांचे अंदाज हे अचूक असतात. असे हर्षल महाराज विवाह स्थानामध्ये बसल्यामुळे अचानक वृश्चिक राशीच्या व्यक्तींचं अचानक पत्नीबरोबर भांडण, अचानक काय म्हणतात त्याला कॉम्प्रोमाइज, अचानक डिवोर्सपर्यंत परिस्थिती, अचानक रुसवा फुगवा असं होऊ शकतं. संबंध दुरावू शकतात अचानक. वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या विवाह स्थानातून हर्षलचा प्रमाण. हा हर्षल काही लोकांना, वृश्चिक राशीच्या काही जातकांना परमनंटली मायग्रेशन म्हणजे कायमस्वरूपी परदेशात जाऊन राहण्याचे योग हा हर्षल आणू शकतो. अकस्मात प्रवास लांबचा, ध्यानीमनी नसताना कंपनीकडून अकस्मात परदेशात पाठवणे ट्रेनिंगसाठी, अकस्मात परदेशात नोकरी लागणे, या गोष्टी घडू शकतात. मोठ्या घडामोडी लाईफमध्ये घडू शकतात. शहर राज्य बदलू शकतं, राहण्याचं ठिकाण बदलू शकतं, त्यांचे जे काही संस्कार आहेत हे बदलू शकतात, खूप नॉलेज गेन करू शकतात हे लोक. असं हे सप्तम स्थानातल्या हर्षलचं वृश्चिक राशीला मिळणारं फळ आहे. राशीच्या पंचम स्थानामध्ये शनी आणि नेप्ट्यूनचं भ्रमण. आता हे जे काय लांब लांबचे ग्रह आहेत, आता मंगळ, बुध, शुक्र, चंद्र, रवी हे ग्रह एक दीड महिन्यामध्ये राशी बदलतात. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आपण काय बोलत नाही आहोत. जे आता जो ग्रह तर गुरु महाराज 13 महिने एका राशीत असतात, शनी महाराज 2.5 वर्ष, हर्षल 7 वर्ष, नेप्च्यून 14 वर्ष आणि प्लुटो 21 वर्ष एका राशीत असतात. तर त्या स्थानामध्ये ते बसतात. त्या राशीने ते काय काय येते याच्याबद्दल आपला आता सध्या पॉडकास्ट चालू आहे, त्याचा काय प्रभाव पडेल. बाकी जे काय रवी, बुध, शुक्र, चंद्र हे एक दीड महिने आपली स्थानं बदलत असतात. त्यांना त्यानुसार तात्कालिक घटना घडत असतात. तर वृश्चिक राशीच्या पंचम स्थानामध्ये शनीचं भ्रमण चालू आहे. त्याच्यामुळे संतती वियोग म्हणजे संतती तुमचे नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी तुमच्यापासून लांब हा एक योग आहे. संतती होण्याला विलंब, संततीच्या मॅरेज, करिअरला होणारा विलंब हे सगळं शनी महाराज दाखवतात. तुमची बुद्धी चाणाक्ष होईल. त्यानंतर अजून काही नवीन ट्रेनिंग, नवीन कोर्स, त्यानंतर नवीन शिक्षण वगैरे घेण्याचा वृश्चिक राशीच्या स्टुडंटना योग आहे. जे लोक करिअरमध्ये आहेत, नोकरीमध्ये आहेत, त्यांना कंपनीकडून ट्रेनिंगला पाठवण्याचा योग आहे. काही लोकांना वकिली क्षेत्रामध्ये जे लोक आहेत त्यांना अतिशय चांगली फळं मिळतील. वृश्चिक राशीच्या वकिलांना या वर्षभरामध्ये भरपूर त्यांचा बिझनेस होईल, त्यांचं इन्कम होईल असं एकंदरीत आहे. चतुर्थ स्थानामध्ये वृश्चिक राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये राहू महाराजांचं भ्रमण आहे. राहू महाराज एका राशीमध्ये 18 महिने असतात. तर सध्या त्यांचं वृश्चिक राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये कुंभ राशीतून त्यांचं भ्रमण चालू आहे. तर त्याचं काय फलित आहे, तर घरामध्ये भांडणं, रुसवा फुगवा, अबोला, मिसअंडरस्टँडिंग या घटना होऊ शकतात. चुकीच्या वास्तूमध्ये हे वृश्चिक राशीचे जातक चुकीच्या वास्तूमध्ये, वास्तुशास्त्रानुसार अत्यंत दूषित असलेल्या वास्तूमध्ये राहायला जाण्याचे यांचे योग येऊ शकतात. किंवा वास्तुदोष असलेली वास्तू यांना मिळू शकते, खरेदी करू शकतात, असं घर बांधू शकतात. असं एकंदरीत या राहू महाराजांचं कारकत्व आहे. जर वाहन असेल, वाहनासाठी खर्च करावा लागेल. घर असेल, रिपेअरिंग करावं लागेल किंवा प्रॉपर्टी संदर्भात काही इन्व्हेस्टमेंट किंवा काही खर्च करावा लागेल. असं हे चतुर्थ स्थानातल्या राहूचं फलित आहे. काही जातकांना, वृश्चिक राशीच्या जातकांची मातेची तब्येत बिघडण्याचा, माता वियोग होण्याचा संभावना आहे वृश्चिक राशीच्या जातकांना. हे झालं वृश्चिक राशीचं.